सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर, दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. नागरिकांच्या घरात येणारे दूषित पाणी बाटलीत भरून थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष निलेश संगेपाक, श्रीकांत वाघमारे, मल्लिकार्जुन पिलगेरी, सुचित्रा वाघमारे, अजय दार्लू यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. हेच पाणी नागरिक रोज पित आहेत, आपणही एक घोट पिऊन पहा अशी मागणी करत अधिकाऱ्यांना पाणी पिण्यास सांगण्यात आले. सुरुवातीला अधिकाऱ्यांनी पाण्यावर शंका व्यक्त केली, मात्र नंतर एक घोट घेतल्यानंतर ते पाणी गिळण्याऐवजी बेसिनमध्ये थुंकल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. त्यानंतर नागरिकांना हेच पाणी मिळत असल्याचे दाखवण्यासाठी निलेश संगेपाक आणि श्रीकांत वाघमारे यांनी ते पाणी पिऊन दाखवले. जे पाणी प्रशासन स्वतः पिऊ शकत नाही तेच पाणी नागरिकांच्या घरात का सोडले जात आहे, असा सवाल निलेश संगेपाक यांनी उपस्थित केला. दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या समस्या होत असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पाण्याची प्रयोगशाळा तपासणी, स्वच्छ पाणीपुरवठा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपाक, आम आदमी पार्टी सोलापूर शहराचा अध्यक्ष. आज रोजी आम्ही महानगरपालिकेमध्ये एक निवेदन देण्याकरिता आलो होतो आणि या निवेदनाचा विषय असा होता की सोलापुरातील जवळपास 40% भागामध्ये लष्कर असेल, स्लॉटर हाऊस असेल, बापूजी नगर असेल व इतर काही भागांमध्ये नळाच्या पाण्यातून दुर्गंधी आणि पिवळसर पाणी लोकांना आलेलं आहे. अशी तक्रार लोकांनी आमच्याकडे वारंवार केलाय. शुक्रवारी ही घटना घडली. शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणाने आम्ही आलो नाही. आज सोमवारी आम्ही जे पाणी नागरिकांना नळातून दिलं गेलेलं आहे पिण्यासाठी, ते पाणी आम्ही अधिकारी साहेबांना दाखवायला आलो होतो की साहेब असं असं शुक्रवारी नागरिकांना दूषित पाणी आलेलं आहे. हे पाणी पिल्याच्या नंतर लोकांना व्हॉमिटिंग झालंय, लोकांना लूज मोशन झालेले आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. तर साहेबांनी असं मला स्पष्ट सांगितलं की हे पाणी पिण्यायोग्य आहे. मग त्याच्यानंतर आम्ही साहेबांना म्हणले की साहेब आम्ही घरातूनच पाणी आणलंय, जे पाणी तुम्ही आम्हाला पिण्यासाठी दिलंय ते पाणी तुम्ही प्या. तर त्यांनी शेवटी पाणी एक घोट घेतला, परंतु ते घोट सुद्धा त्यांनी पिलं नाही, तोंडामध्ये तसंच ठेवलं आणि ते थुकले. परंतु त्यानंतर हे पाणी आम्ही घरातूनच आणलेलं आहे. तर हे जे पाणी आहे ते नळातूनच आणलेलं आहे हे दाखवून देण्यासाठी आम्ही स्वतः एक घोट ते पाणी पिलो. त्याच्यानंतर सुद्धा अधिकाऱ्यांना पाणी पिलं नाही. म्हणजे हे पाणी तुम्ही नागरिकांना देताय, तुम्ही स्वतः पिऊ शकत नाही, तर मायबाप जनतेला आणि गोरगरिबांना हे पाणी का देताय, असा आम्ही त्यांना प्रश्न विचारलाय. आणि त्यांना निवेदनाद्वारे आम्ही मागणी केलेली आहे की जे काही संबंधित भागामध्ये पाणी पुरवठा झालेला आहे ते तात्काळ स्वच्छ करा, स्वच्छ पाणी पुरवठा करा. त्याच्यानंतर लाईन मध्ये जे गटारीचे पाणी मिसळत आहे त्याच्यामध्ये कुठे दोष असेल तर ते दुरुस्त करा. तसेच संबंधित जे पाणी आहे त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवा. त्याच्यानंतर लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शिबिर घ्या, आरोग्य शिबिर जे लोकांना आता त्रास झालेला आहे. आणि या सगळ्यासोबत आम्ही साहेबांना हे सुद्धा विनंती केली की तुम्ही सुद्धा थोडं संवेदनशीलतेने विचार करा आणि जनतेला पिण्यायोग्य चांगलं पाणी द्या. आमचे शहराचे महासचिव आहेत मल्लिकार्जुन पिलगेरीजी, त्यांच्या भागामध्ये स्लॉटर हाऊस भागामध्ये आणि इतर काही ठिकाणी लष्कर, बापूजी नगर, पिण्याच्या पाणीमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी आलं. ज्याच्यामध्ये नाही, दुर्गंधी आहे ना सर, गटारीचं पाणी येते. 2 मिनिटं थांबा. हे पाणी तुम्ही दुर्गंधीयुक्त नाही म्हणताय, एकदा बघा. म्हणजे तुम्हाला लक्ष देईल सर, नळाचं भरलं असं काढा सांगतो कुठलं लोकांच्या घरात 1 मिनिट इकडे करा. तिथं 100 घर असतील, 100 तर 100 घरात साहेबांना घेऊन 100 लोकांच्या घरातलं पाणी मॅनेज होऊ शकत नाही. एक बाटली निलेश संगेपाक मॅनेज करू शकतो, पण 100 घरातलं पाणी मॅनेज करणं अशक्य आहे, निलेशलाही कुणालाही. तर साहेब सरांना तर हे पाणी कुठलं आणलंय, म्हणजे थोडा तरी विचार करा. सर आम्ही तुमच्याकडे कशासाठी आलो होतो, ह्या शहरातल्या समस्या घेऊन आलो. बरोबर सर, तुम्ही बोलता कसं सर, काय तुम्ही बोलता, प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्टंटबाजी दिसते का? आम्ही स्टंटबाजी करून काय करणार आहे? प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्टंटबाजी दिसते का? तुम्ही नागरिकांना व्यवस्थित सहकार्य चांगलं व्हिडिओ शूटिंग मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे की कुणाला आम्हाला स्टंटबाजी करायची किंवा कुठल्या गोष्टी नाही, हे लोकांसाठी आहे सर. मग तुम्ही लोकांचे प्रश्न ऐकून घेता का सर? तुम्ही कुठल्या तोरामध्ये बोलता सर, कुठल्या भाषेमध्ये बोलता तुम्ही सर? असं नाही सर. सर आपण एकमेकांना सहकार्य करून ह्या गोष्टी सोडवायच्या असतात.
आम्ही तुमच्याकडे कशाला हा प्रश्न लोकांच्या सोडण्यासाठी आपल्याला शासनाने तिथं नेमलेला आहे, बरोबर. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय सर. बरोबर. मग आपण एकमेकाचं ऐकून घ्यायला पाहिजे की नाही? हो, सर. तुम्ही एकदम रागाने कसं बोलता माझं सर? ऐकलं तरच बोला ना मी. नाही नाही सर, तुम्ही रागाने कसं बोलता? काय? रागाने कसं? डायरेक्ट तुम्ही रागाने बोलता? एक दिवस पाणी आले त्याशी आम्ही अहो सर, ऐका. मग ठीक आहे, आपण एक शांततेने दिवशी- बोलू एक शकतो ना. दिवशी काम घेतलं होतं त्याशी पिवळं पाणी आलं, आज कुठंच पिवळं पाणी नाही. तुम्ही काय म्हणता की एक दिवस पिवळसर पाणी आलंय, ते कुठल्या तरी तुमच्या कारणास्तव. काम हे जे घेतलं. पिवळसर पाणी लोकांच्या घरात गेलंय त्या लोकांना आता लूज मोशन झालेले आहेत, वॉमिटिंग झालेलं आहे. अनेक लोकांच्या तक्रारी आमच्या फोनवर आहेत, मेसेजवर आहेत. मग ह्याला कोण जबाबदार आहे? ज्या लोकांना वॉमिटिंग झालंय, लूज मोशन झालंय, त्यांना कोण जबाबदार आहे? चेक करायला होतं पाणी. सर, हेच गोष्ट मी तुम्हाला तुम्ही सगळं- आमच्याला व्यवस्थित म्हणलो असतो, आणि जो मध्ये दोन कर्मचारी आहे त्याला जर तुम्ही बोलून सांगितलं बाबा काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी असं झालं, असं जर तुम्ही विचारलं असतं तर एवढं तुम्ही तुम्ही आलेलं चांगलं असतं, सर. शूटिंग आणि हे करा. Obviously, तुम्ही मला माहिती तुम्ही आहे. एकमेकांच्या सहकार्याने बोलू शकतो आणि बाबा, कुठलं तुमचं म्हणणं हे काय? उपोषणचं हे आता काय काय साहेब तुम्ही म्हटलं स्टंटबाजी मोडले शब्द, स्टंटबाजी विषय काढला तुम्ही. रोज करणार. साहेब तुम्ही स्टंटबाजी विषय जनतेसाठी एक काढला. मिनिट घ्या. जनतेसाठी जर स्टंटबाजी करावं लागत असेल, जनतेच्या न्याय हक्कासाठी जर स्टंटबाजी करावं लागत असेल तर रोज करेन. खोटं रोज करायचं करेन. खोटं नाही, पिऊन दाखवा खोटं की पाणी. असतं. खरं पाणी अरे पिऊन नळाच दाखवा. पिऊन मी नळाच पाणी येऊन पिऊन दाखवतो. चला तिथं माझ्यासोबत आत्ता प्रॉब्लेम चला. असेल- जर तुम्ही प्रॉब्लेम जर असेल- तुमचं काम पारदर्शक असेल ना, आत्ता चला. त्या म्हणजे काय मी घाण पाणी काय म्हणत आणि साहेब आम्हाला घाणच पाणी दिलेत तुम्ही, घाणच पाणी पिऊ. घाणच पाणी दिलेलं आहे तुम्ही. आमची मायबाप जनता घाणच पाणी प्यायला लागली. तुम्ही तुम्ही नळातून पाणी देत नाहीये, आजार देता आजार. हा. सर मला काय म्हणायचं, आता समजा आपण हे पाणी आलेलं आहे. एक दिवस असू दे, 2 दिवस असू दे, मला सांगा ती लहान लहान मुलं जर पाणी त्यांच्या जीविसात जर काय झालं तर कोण जबाबदार राहणार सर? हे काय घाण नाही पाणी गढूळपणा होतो. पिण्यायोग्य होतं का? पिण्यायोग्य होतं का? जागेवर टेस्ट घेतलं हे काय म्हणजे हो साहेब. काय होतं? पिण्यायोग्य. प्यायला देता काय ना तो पाणी? बोलायचं हे सर पाणी हो साहेब, पिण्यायोग्य होतं का ते पाणी? हे पाणी सर्वसामान्याला नळातून तुम्ही देता तेव्हा तुम्हाला काय वाटत हा. नाही, आणि तुम्हाला हे पाणी प्या म्हणले की लगेच राग येतो तुम्हाला. हा. हे शब्द सर्वसामान्य जनता काय तुम्ही माणसं आपले नाहीत हे का? असं जनावरं आहेत का? असं बोलू नका सर. चुकीचं मी तुम्हाला साहेब तुम्ही अजून सुद्धा मान्य करत नाही पिण्यायोग्य पाणी होतं का ते? वरिष्ठ अधिकारी आहे. तुम्ही परवा दिवशी दिलेलं पाणी पिण्यायोग्य होतं का? आम्ही तुम्हाला वरिष्ठांकडे पाणी कसं आहे? हिमालय तुम्हाला कळू द्या पाणी कसं आहे? पिऊन सोबत चला. दाखवू का ज्या भागात पाणी आलं ना त्या भागात माझ्यासोबत चला. पिऊन दाखवू का? परिस्थिती आहे हे बघा, तुम्हाला वाईट तुम्हाला वाईट काय होऊ द्या. बसा हो. असं नकोय. लक्षात ठेवा. आम्ही इथं गागर आणून ठेवतो, त्याच नळाचं पाणी प्यायचं, त्याच पाणी प्यायचं. एक घूट प्या. एक घुट पिऊन नाकवायचं नाही, रोज प्यायचं ते पाणी, रोज प्यायचं पाणी. ते तुम्ही जनतेला जे पाणी देतो ना ते रोज प्यायचं. व्हिडिओ घ्या ते. हा नाही नाही, हे बघा तुम्ही फार शहाणे दिसतात तुम्ही. हो ना सर, तुम्ही अतिशहाणे आहेत. लोकांना प्या म्हणता आणि तुम्ही स्वतः जाऊन थुकून येता पाणी. तुम्ही थुकून येता पाणी, पाणी पिलेलं नाही ते पाणी तोंडात घेऊन फेकून थुकून आलेलं आहे. तिथे थांबा, एक मिनिट, आपण व्यवस्थित बोलूया सर. तुम्हाला हे अडचण असेल ना तुम्ही ऐका. कधी कधी होते त्या पट्ट्यात होते त्यावेळेस आम्ही जबाबदारी घेतो तिथे तपासतो ते पूर्ण काय सांगतो ज्या दिवशी जे पाणी सोडलं ना परवा दिवशी सकाळपासून सगळं दुपारपर्यंत सगळीकडे तेच होतं. पण 8 दिवसाला ते आणि साहेब ते पिण्यायोग्य पाणी होतं का तुम्ही सांगा. पिण्यायोग्य होतं. ही पाणी जेव्हा आलं ना साहेब त्या भागात, आमच्या माणसांनी त्या साहेबांना, बड्डेपल्ली साहेबांना फोन करून विचारलं की असं असं इथं दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. तुमचे अधिकारी सरळ स्पष्ट म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे, आणि ते पाणी पिल्यानंतर तिथल्या असंख्य नागरिकांना वॉमिटिंग झालंय, लूज मोशन झालंय, छाती जळजळ व्हायला. मोठ्यांना असं व्हायला लागलंय. पोटात लहान लेकरांना तर काय काय त्रास होऊ शकतोय. हे कोण चुकलं हे करतो मी तुम्हाला बरं साहेब- आले मी काय थांबवलं काय नाही नाही, काय बोललोय? आम्ही आले कुठं व्हिडिओ म्हणतो शूटिंग बरं ठीक आहे ते करा फोटो का तुम्ही शूटिंग परत हे इथं बघा सर, इथं काय आपण- पाणी तुम्हाला वस्तुस्थिती आहे तीच पाणी दिलेलं आहे सर. जे घरी आम्ही पाणी पितो ना, तुम्ही पाठवलेलं पाणी तेच पाणी आणलेलं आहे. तुम्हाला काय वेगळं पाणी आणलेलं नाही आम्ही. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल किंवा आम्ही केलं नाही तर आम्ही पितो तुमच्या समोर पाणी. कुठलं की आम्ही ही पाणी पितो. मी पिऊन दाखव की नाही तर म्हणजे कसं आहे, मला जर वाटत असेल आम्ही दुसरीकडनं करून आणले किंवा घाण घातले तर आम्ही स्वतः पितो सर. सर आता पूर्ण असं नाही आहे सर. आम्ही जे जनतेचं पाणी आहे ना तेच आणले सर आम्ही. हे पाणी खरंच नाही हे बघा सर, तुमच्या समोर पितो. हे बघा आम्ही त्याच्यात मिक्स करून आणलेलं नाहीये. खराब नाही. त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं पाहिजे. अरे मी काय बाहेरचं आहे का त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं मुलं बाळं म्हणजे पाहिजे. एक बाहेरचं आहे का साहेब हो साहेब, तुम्हाला मुलाबाळांचं म्हटल्यावर एवढं राग येतं, मग आम्ही मुलाबाळांना आहेत का तुमचे? पाणी खराब नाही म्हणता तुम्ही. कोणत्या बेसिसवर म्हणता पाणी खराब हेच दाखवलं रिपोर्ट आता रिपोर्ट दाखवले मी तुम्हाला दाखवलं मी. रिपोर्ट सगळं माहिती आहे आम्हाला. सर काय माहित आहे लोकांना वॉमिटिंग व्हायला लागल्या, लूज मोशन व्हायला लागले. साहेब तुम्ही पालक आहेत, तुम्ही नागरिकांचे पालक आहात ना, मग तुम्हाला
तुम्ही नागरिकांचे पालक आहात का नाही? तुमच्या मुखामध्ये आवाज आहे का? आमच्याकडे आवाज नाही का? आमच्याकडे प्रचंड आवाज आहे. हे शांततेने कायदेशीर बोलूया. आवाज आहे. शांततेने तुम्ही असं समजू बोलूया. नका आम्ही जर शांततेत बोलतोय म्हणजे शांतच बोलू शकतो. आमच्याकडे आवाज आहे. आम्ही काय शांततेने म्हणतो बोलायचं, तुम्ही आपल्याला पाणी कुणाला घाललंय. बोलायचं पण नाही. तुमच्या मुला माळ नाही हेच पाणी पितो पाहता ना बाबा, मी काय बाहेर जाय का? तुमच्या काय घरात चिमटं जर फिल्टर पडलं? नसेल असं का? हा? तर मग सांगा. आजारी पडायचं हे बघा सर, तुमच्या घरात जर फिल्टर नसेल अरे हे तर तांब्याचं पाणी पितो भेटलं नाही. खोटं बोलू नका. सर मला काय म्हणायचं हे बाकीच्या गोष्टी वाढवू नका. एखादा आपल्याला काय करता येतं एवढं सांगा. आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी एवढं सांगा. आता काय झालंय, नदीचं पाणी आलं पहिल्यांदा हम्म. नदीला. नदी डॅम मधनं जे पाणी सोडतो नदीला, ते सगळे मळी ढो साठलेलं पाणी पुढं सरकतं हा. पाणी. त्याविषयी आम्ही काम डायरेक्ट सोडले. कुठलं डायरेक्ट मग घाण तसं काय? नदीला सोडतो जे ऐकायचं ना, डॅम मधनं सोडलेलं पाणी जाऊजला बंधाऱ्यात जमा करतो हा. आपण. ते सुरुवातीला आले की 2-3 कमर प्रत्येक वर्षी काढत तुम्ही पिवळं पाणी हो, येतं. हो. आणि त्या दिवशी आमची लाईन फुटली होती. आम्ही पंप बंद केले होते, सांगितलं. परत चालू केलं. ते त्याचा गडूळपणा आणि हे पिवळटपणा Mix. म्हणजे बेसिक ती क्वालिटीच ही हो. आहे. टेस्टिंगच्या वेळेस मला ओके दाखवतंय. पुढं काय क्लोरीनचं रिएक्शन झाली की थोडं पिवळसरपणा येतं. मग तसं घाण पाणी नाही तर बंद केलं असतं. साहेब पाण्याला वास आहे, गटारीचं पाणी आहे, वास सतत- गटारीचं वास येतं. वास सतत- सर 8 दिवसाला 1 वेळा येते म्हणून आमच्या घरचे पण सर ते पाणी आपल्याला नदीत सोडू भरले 8 शकतो. टिपं. कारखान्यावाले मळीचं पाणी सोडू शकतो तसं. दुसरं काय मग काय काय आपण काय मग आपण आता पुण्याचं सगळं गटरचंच पाणी पितो आपण. तेच येतं. तो भाग आपल्याला बाकीच्याच नाही. आपण ते नाही. स्वतःसाठी बोलावलं सर. सोलापूरच सर दररोज सर. पुण्यातलं सगळं ड्रेनेजचं डॅम वजनी देतंय तेच पितो पाणी पितो. नाही चांगलं फिल्टर करून देतात. तुम्ही हे पाणी पिता साहेब आपलं सोलापूर स्मार्ट सिटी, आपण गटरीचं पाणी पितोय. अरे ऐका ना आपण सोलापूर स्मार्ट सिटीत राहतो आणि गटरीचं पाणी पितोय, बरोबर आहे? का हो नाही? सर मला गटरीचं पाणी पितोय आपण. कारखान्यावरती मग तसं त्यांच्यावर काय बंधनं वगैरे घालू शकत नाही का बा तुम्ही तिथले त्यांचे फिल्टर आपलं करून वगैरे त्याला डिपार्टमेंट वेगळे आहेत. आम्ही आधी आता उजनीवर डायरेक्ट लाईन आहे हम्म. आपली. हे शक्यतो वापरत नाही आता बंदच ते केलं. वापरूच नाही हो कधीच सर. बंद पडलं तर- ते वापरूच नाही, ते बंदच करायला पाहिजे. उजनीचं पाहिजे आम्हाला.